पोलीस भरती 2026 ची तुम्ही तयारी करणार आहात. तुमच्यासाठी घेऊन आलो मी मराठीचे खूप महत्वपूर्ण प्रश्न, कारण हे PYQ 2024 चे प्रश्न आहेत आणि 2024 मध्ये काय पॅटर्न होता हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत रिझल्ट निघणार नाही. म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या अंगावर यावर्षी गुलाल पडायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघणं खूप अनिवार्य आहे. कारण पेपर पॅटर्न थोडासा हार्ड होता, कन्फ्युजन करणारे प्रश्न होते आणि तुम्ही तिथं मग म्हणजे त्या प्रश्नाला सोडू नाही शकले. परंतु आज आपण सोडू शकणार आहोत फक्त आणि फक्त 2 सेकंदात या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचा त्याच्या ट्रिक्स पाहणार आहोत. विशेष म्हणजे हा दुसरा लेक्चर आहे. डेली लेक्चर आपला दुपारी 3 वाजता असतो. म्हणजे तुम्ही दररोज दुपारी 3 वाजता आपल्या चॅनलला भेट देऊ शकता. लेक्चर अगदी फ्री असतील, PYQ सिरीज असतील, डेली क्लास शेड्यूल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्ही तयारी करत आहात आणि तुम्हाला ऑफलाईन बॅच किंवा ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर ॲम्बिशन अकॅडमी तुमच्यासाठी तत्पर आहे. जर ऑनलाईन बॅच पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन बी आहे आपली, तर ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता गुगल प्ले स्टोअरवरून. ॲम्बिशन अकॅडमी पुसत सर्च करा, आपला लोगो दिसेल, तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथूनही तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. संपूर्ण व्हिडिओ बघा, कशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा आहे ते पाहूया. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे बघा, कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे क्रियापद न बदलता स्वतंत्र असते तेव्हा कोणता प्रयोग असतो, त्या प्रयोगाला काय म्हणतात, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये पटकन या प्रश्नाचं उत्तर टाका, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर सोडवता येत नाही. कारण व्याख्या पाठ नसते, अपुरा अभ्यास राहते, परंतु तुमचा अभ्यास मी पूर्ण करून देईल. लक्ष द्या. जसं की कर्ता आहे त्याच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदात बदल होत असेल, कशात बदल, क्रियापदात बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो. शॉर्टकट लक्षात ठेवायचा, कर्तरी प्रयोग. ओके, कर्ता बदलला तर क्रियापद बदलते, कर्त्याचं लिंग बदललं तरी क्रियापद बदलते, वचन बदललं तरी क्रियापद बदलते, पुरुष बदललं तरी क्रियापद बदलते, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतो. विशेष म्हणजे कर्त्याला इथं कोणताही प्रत्यय लागत नाही, लक्षात ठेवा. त्यानंतर कर्मणी प्रयोग त्याला आपण म्हणत असतो. कर्मणी प्रयोग काय आहे तर कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माच्या लिंग वचन विभक्तीमुळे जर क्रियापदात बदल होतो तर त्याला कर्मणी प्रयोग आपण म्हणतो. ओके, याला कर्मणी प्रयोग, कर्त्याला काय लागलेला राहते, प्रत्यय लागलेला राहते, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके, कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय लागलेला असते, परंतु या दोघांमुळेही बदल होत नाही, काहीच बदल होत नाही, तर त्याला काय म्हणणार आपण, तर त्याला म्हणणार आपण भावे प्रयोग. तो स्वतंत्र राहते. ओके, स्वतंत्र राहते म्हणून त्याला काय म्हणणार आपण, भावे प्रयोग. भावे प्रयोग. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, बदलतच नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे भावे प्रयोग. एवढ्या सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. समोर जाऊया, समोरचा प्रश्न पाहूया. काय म्हटलेला आहे, यशोधन हा पुढीलपैकी कोणत्या संधीने घडला आहे, कोणती संधी आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. या प्रश्नाला सोडून कमेंट बॉक्समध्ये आन्सर देत जा, कारण तुमचा अभ्यास तुम्हाला चेक करायचा. पटापट आन्सर द्या विद्यार्थी मित्रांनो, आणि प्रश्न कसे आहेत हेही सांगा. ओके, चला बघा, यशोधनची फोड करा, यश. ओके, असा काय येईल तर याला म्हणतो आपण विसर्ग येतो, याला विसर्ग म्हणतो, अधिक धन, त्याला काय म्हणणार, धन, यशोधन. आता याच्यातून ऊ निघतो आणि याच्यातनी अ राहतो. ओके, आणि हे मिळून काय होते, ओ तयार होते, ओ तयार होते. ओके, हे ओ तयार होते. मग हे कशाचं आहे, उदाहरण कशाचं आहे तर हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे, विसर्ग संधीचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने यशोधन हा विसर्ग संधीचं उदाहरण आहे, लक्षात ठेवायचं आहे. समोर जाऊया. बघा काय म्हटलेला, प्रश्न क्रमांक 3, कवी अधिक ईश्वर हे पोट शब्द एकत्र येऊन कोणता शब्द तयार होईल. कवीश्वर हा शब्द कशा पद्धतीने तयार होणार आहे तर बघा, इथं भले आपल्याला बघा याच्यातनी ई जी आहे, ई कोणती आहे, यामध्ये कवीश्वरची आपण जर फोड करतो म्हटलं तर म्हणजे याला काय म्हणणार आपण, रस्व ई आहे. ओके, आणि ही जी आहे दुसरी ई, ही दीर्घ ई आहे. रस्व आणि दीर्घ मिळून दीर्घ तयार होते, म्हणजे असा वी येईल. म्हणजे प्रश्न कसा तयार होईल, शब्द कसा तयार होईल, कवीश्वर. कवीश्वर अशा पद्धतीचा हा शब्द तयार होतो. ओके,
दीर्घ वी तयार होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कवीश्वर. कवीश्वर. ओके, चलो. कवी ईश्वर. कवी ईश्वर नाही, हे बघा कवी आणि ईश्वर इथं बी आहे, कवीश्वर बी इथं आहे. तर या कवी आणि ईश्वरला बरेचसे जण चूज करून येतात. कवीश्वर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं. बघा चौथा प्रश्न काय म्हटलेला आहे, पुढीलपैकी शब्दाची कोणती फोड चुकीची आहे. शब्दाची फोड चुकीची कोणती आहे हे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. बघा सदाचार लिहित असताना आपण सत अधिक आचार लिहितो, आचार हा बरोबर आहे. त्यानंतर अब्ज बी लिहित असताना बरेचसे जण अब्जला चूज करून देतात, इथं प दिसा लागला म्हणते म्हणून आपण काय करतो चूज करून येतो, तसं नसते. अ अधिक अर्धा ब, अब अधिक ज, हे पहा तसा तयार होते, अप अधिक ज हे बरोबर आहे. ओके, त्यानंतर षडानन हेही बरोबर आहे. तर शरदकाल कसा, शरदकाल लिहितो आपण, शरदकाल नाही, इथं द लिहिलेला आहे पहा, शरदकाल लिहितो आपण, शरद अधिक काल असा लिहित असतो, शरदकाल नाही लिहित, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक डी आहे. अशा पद्धतीनं शरदकाल लिहित असतो, शरदकाल लिहित नाही. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न तुम्हाला आवडत असतील आणि तुम्हाला वनरक्षकची तयारी करायची आहे, तर वनरक्षकची 2026 साठी तुम्ही तयारी करणार आहात, तर बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आम्ही. बॅच स्टार्ट होणार आहे 1 मार्च 2026 पासून, अतिशय बेसिक पासून बॅच सुरू होणार आहे. मग ही बॅच तुम्ही खूप घेणं महत्वाचे आहे, कारण व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष. यामध्ये विषय शिकणार आहोत अंकगणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, आपण हे 4 विषय याच्यामध्ये शिकणार आहोत. बॅचची फी फक्त आणि फक्त 999 रुपये आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचे हे सांगितलेलं आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि या बॅचचा ऑफरचा लाभ घ्या. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी या बॅचचा लाभ घेत आहेत, तुम्ही पण घेऊ शकता. ओके, बॅच सुरू होणार आहे आपली 1 मार्च पासून. बघा 5वा प्रश्न काय, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखतात. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. मराठीचे जनक, आद्य गद्याचे जनक, गद्याचे जनक, कवितेचे जनक, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. मग सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे. केशवसूत. केशवसूत. केशवसूत हे काय आहे, मराठी कवितेचे जनक आहे आणि यांचं नाव विचारतात. केशव कृष्णाजी दामले. केशव कृष्णाजी दामले हे त्यांचं नाव आहे. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. विष्णू वामन शिरवाडकर जे आहे कुसुमाग्रज आहे, विष्णू वामन शिरवाडकर. चला 6वा प्रश्न काय आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. बहुरूपी. रिकामी जागा जुना आणि खोलवर रुजलेला आहे. काय रुजलेला आहे, जीवनाचा रुजलेला आहे, देशाचा रुजलेला आहे, राष्ट्राचा रुजलेला आहे. बघा बहुरूपी आपल्या संस्कृतीचा जुना आणि खोल रुजलेला आहे. संस्कृतीचा इथं हा शब्द येईल, संस्कृतीचा. ओके, चला समोर जाऊया. काय म्हटलेलं आहे 7वा प्रश्न, हळूहळू, मुळू मुळू, खुटू खुटू या शब्दातील दुसरा व चौथा रिकामी जागा दीर्घ आहे. काय आहे दीर्घ, बघा लू ब्लू, लू लू, खुटू उ उ असा येते. बघा याच्यात उ उ असा या लागला. तर हे बघा हे जे आहे स्वर आहेत. काय आहेत, स्वर आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, स्वर आहेत. हे दीर्घ स्वर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवणार, 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. बघा पुढीलपैकी कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे. चुकीच्या पद्धतीने लिहिलेला आहे म्हणजे चुकीचे शब्द किंवा आपण त्याला म्हणत असतो शुद्ध शब्द ओळखा. तर यामध्ये उज्ज्वल हा शब्द जे आहे, उज्ज्वल हा शब्द चुकीचा आहे, कारण उज्ज्वल लिहित असताना उज्ज्वल असं लिहित असतो आपण. ओके, उज्जज असं वल नाही, असं नाही लिहिता. ओके, उज्ज्वल अशा पद्धतीने लिहितो, म्हणून हा प्रश्न ऑप्शन पहिलाच बरोबर आहे आपला. 9वा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे. या प्रश्नाला कशा सोडवणार, खालीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीला अ लावून नवीन शब्द तयार होत नाही. कोणत्या, म्हणजेच उपसर्ग लावायचा आहे आपल्याला. अ हा उपसर्ग लावून अशक्य, शक्य हे तयार होते. त्याच्यानंतर अप्रकाशित, प्रकाशित हे तयार होते. त्यानंतर अस्वस्थ हे बी तयार होते, अस्वस्थ
हे बी तयार होते. तयार काय होत नाही, अतेजोमय म्हणू शकतो का? नाही, तेजोमयच राहते. ओके, तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं हा प्रश्न चेक केला. आता 10वा प्रश्न पाहूया. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी म्हणजे काय? तर तुम्हाला समूहदर्शक शब्द इथं दिलेले आहे आणि समूहदर्शक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कडब्याची काय राहते? पेंडी, बरोबर आहे. त्यानंतर बघा, लाकडाची काय राहते? मोळी, बरोबर आहे. पुस्तकांचा गठ्ठा, बरोबर आहे. परंतु मेथीची चळत नसते, नाण्यांची चळत असते. नाना, नाणे, ओके, किंवा नाणे म्हणत असतो आपण त्याला, नाण्यांची चळत, हे लक्षात ठेवायचं, नाण्यांची चळत राहते. ओके, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय आहे? हे आहे. ओके, ते चुकीची जोडी आहे, आपल्याला ओळखायची होती. समजलं? अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न पाहिलेले आहे. उद्याला भेटूया आपण 3 वाजता. ठीक, भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.